नमस्कार. दीपक सोनवणे, इको फ्रेंडली नर्सरीच्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत. आज आपण घेत आहोत सुगंधी निलगिरी भाग 2. ज्यांच्याकडे गोठा आहे, गायी आहेत किंवा गुरं आहेत, ज्यांच्याकडे पोल्ट्री फार्म आहे, कोंबड्या आहेत किंवा मग काही इकडे डॉग्स वगैरे आहेत किंवा कुठले प्राणी आहेत, तर त्यांच्यासाठी आणि जे इसेन्शियल ऑइलमध्ये आहेत त्यांच्यासाठीही. पण आपण आधी घेऊ ज्यांच्याकडे गोठे आहेत किंवा पोल्ट्रीज आहेत किंवा काही पक्षी आहेत. त्यांनी साधारण त्यांच्या याच्या क्षमतेनुसार फेन्सिंगला ही निलगिरीची काहीतरी एक 10 ते 15 किंवा 15 ते 20 झाडं जी ती लावायची. 2 झाडांमधलं अंतर फक्त 5 फूट ठेवायचं आहे. कारणही सांगतो, झाड जास्त वाढू द्यायचं नाही. 6 फुटाचं झालं की त्याचा शेंडा पिच करायचा आहे. त्यानंतर त्याला अशा ब्रँचेस येतील आणि या फांद्या आल्यात की फांद्या आल्यानंतर हा फक्त याचा सुरुवातीचा शेंडा पिच करायचा आहे. हे आपण असे शेंडे पिच केले, ते म्हणजे शेंडे तोडलेत हे आपण. तर काय होईल, ही वडची वाढ थांबल्यामुळे याला बाजूनी फुटवे फुटतील सगळे. आणि बाजूनी फुटवे फुटलेत, ही पानं आपण ही जागा यासाठी सोडली की इथंही पुढे भविष्यात याला इथं फुटवे फुटणार आहेत. हे झाड जितकं बुशी होईल तितकं फायदेशीर राहणार आहे. नंतर मग याची पानं जी आहेत ती काढून कशात तरी खलबत्त्यामध्ये वाटून ते पाणी जे आहे, तुम्ही ज्यांच्याकडे म्हशी असतील, गायी असतील, ते जे आहेत त्यांना त्यांनी जर कधी धुतल्यानंतर ह्याचं जस्ट थोडंसं ते पाणी जरी त्यांच्यावर स्प्रे केलं तरी त्यांच्या अंगावर माशा बसणार नाही, पिसवा राहणार नाहीत, म्हणजे बाकी कुठलं हे राहणार नाही. जेणेकरून त्यांचं ते गायींना म्हशींना जे शेपटी हलवून ते माशा हाकलत राहतात तो त्रास कमी होईल आणि त्याच्यामुळे दुधात उत्पन्नात फरक पडतो. आणि उर्वरित जो पाला आहे तुम्ही त्याच्यामध्ये जाळूही शकतात. एक वेगळा सुगंध आहे, याच्यामुळे डासही राहत नाही, मच्छर राहत नाही, त्याच्यासाठी ते चांगलं आहे. कोंबड्यांसाठी सुद्धा हेच आहे. त्यांनी त्याच्या याच्यामध्ये जर कधी कोंबड्यांच्या कोरड्या त्याचे स्प्रे घेतलेत, फक्त खाद्यावर घ्यायचं नाही, कारण खाद्यावर जर कधी याचा स्प्रे उडाला तर खाद्य थोडं कडवट त्याची चव बदलते. हे याच्यामध्ये दुसरे कुठले केमिकल किंवा थायमेट वगैरे किंवा असे कुठले तरी केमिकल स्प्रे करून किंवा त्याचं गोचीड नियंत्रण किंवा पिसवाचं नियंत्रण करण्यापेक्षा ही वनस्पती केव्हाही चांगलीच आहे. ज्यांना इसेन्शियल ऑइलमध्ये लागवड करायची आहे त्यांनी साधारण 10 फूट अंतर ठेवायचंय 2 झाडांमध्ये. आणि मधल्या जागेमध्ये त्यांनी मग तुमचे सर्पगंधा आहे, अश्वगंधा आहे, म्हणजे कुठलं तरी हळद आहे किंवा मग त्यामध्ये ज्यांच्याकडे इसेन्शियल ऑइल आहे ते सिट्रोनिला आहे, लेमन ग्रास आहे, त्याच्यानंतर मग तुळशीच्या वेगवेगळ्या प्रकारे ज्यापासून आपण ऑइल काढतो वगैरे, असं ते इंटरक्रॉपिंग ते करू शकतात. फेन्सिंगला याची लागवड केली, यांना एक उग्र सुगंध असल्यामुळे याला गुरं खात नाहीत, त्यामुळे एक प्रोटेक्शनसाठी सुद्धा हे कामाची वनस्पती आहे. साधारण अकोला, अमरावती त्या भागांमध्ये हरणं किंवा नीलगाई वगैरे यांचा जो त्रास आहे की ज्यांचं सोयाबीन वगैरे जे आहे ते त्याच्यावर त्यांचा म्हणजे बऱ्यापैकी ते नष्ट करत राहतात. आणि त्याच्यावर तुम्ही त्यांच्यासाठी कुठलंही हे म्हणजे ते औषध वापरू शकत नाही, कारण त्यांनी ते मेले तर तुमच्यावर तो गुन्हा दाखल. मग त्यांनी जर कधी त्याच्यावर लागवड केली, सिट्रोनिला, लेमन ग्रास यालाही कुठले गुरं हे लावत नाहीत, तोड लावत नाही, त्याच्यामुळे त्यांना तो इसेन्शियल ऑइल हा एक जो आहे एक बेस्ट ऑप्शन आहे. एक तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नॉन पेरिशेबल आहे, व्हॅल्यू ॲडिशन आहे, ट्रान्सपोर्ट कॉस्ट कमी आहे आणि बाय प्रॉडक्ट जास्त आहे. त्यांच्यासाठी हे एक चांगला उद्योग आहे. आता हे आपण पुढच्या महिन्यात फेब्रुवारीतच प्रदर्शन घेणार होतो. हे प्रदर्शन आपण आता मार्चमध्ये घेतोय.
त्या प्रदर्शनादरम्यान ही एक निलगिरीचा हा एक बेल्ट आहे, हा एक बेड आहे, तर हा एक बेड आहे, नंतर हा एक बेड आहे. ज्यांना कुणाला लागवड करायची असेल त्यांनी संपर्क साधावा. कारण आता ह्यावेळेसचं जे वृक्षदर्शन किंवा हे जे प्रदर्शन आहे हे शेवटचंच असणार आहे आणि जे हे लागवड करतील किंवा लागवड करू इच्छित असतील त्यांना आपण त्याची सविस्तर माहिती देतोच आहोत. आपण सुगंधी निलगिरीमध्ये याचं उत्पादन एकरी किती येतं किंवा कसं येतं याबद्दल आपण एक म्हणजे थोडासा एक सखोल व्हिडिओ केलेला आहेच. तशी ही सुगंधी वनस्पती ही जी आहे जी फार्मामध्ये किंवा पेस्टिसाइडमध्ये रिप्लंट म्हणूनही कामाची आहे. म्हणजे तुमचं कीटकनाशक जे आहे त्यासाठी सुद्धा ही कामाची आहे. फार्मामध्ये याचा चांगला उपयोग आहे. आपल्याकडे सर्दी पडसं वगैरे झालं तर आपण निलगिरीचे 4 थेंब रुमालावर टाकून त्याचा वास घेत राहतो. पण त्या निलगिरीपेक्षा ती वाईल्ड निलगिरी आहे त्यापेक्षा याचा सुगंध कैक पटीत आहे आणि याचा दरही जास्त आहे याचा, आणि याला मागणीही चांगली आहे. त्यामुळे ही लागवड करण्यास काही हरकत नाही आहे. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा. पण ह्या लागवडी ज्या आहे ह्या नैसर्गिक ह्याच्यामध्ये आज जे काही आपण आपली वनसंपदा जी कमी केलेली आहे आणि जे काही आज चालू आहे त्यावर मी जास्त भाष्य करणार नाही. पण आपली वनसंपदा जी ही आपणच जपायची आहे. आमचा उद्देश आहे की पुढच्या पिढीला हे निदान काहीतरी आपल्याकडे हे होतं, हे आहे, हे माहिती असावं म्हणून आपण हे चॅनल सुरू केलेलं आहे. मित्रमंडळींना माहिती द्या, फॉलो करा. धन्यवाद.